मित्रांनो, आपण आता आलोय आंबा घाटात. आपण चाललोय आता कोल्हापूर मध्ये. चला आता कोल्हापूर मध्ये तुम्हाला दाखवतो मस्त मध्ये रंकाळ. अजून आपल्याला कुठे जायचंय? किनारी मठात. आपण बघू तिथं मस्त मध्ये वातावरण. बघा मित्रांनो, आंबा घाट आहे हे. असा नजारा आहे खतरनाक निसता. आपण चाललोय आता पन्हाळ्यावरती. पन्हाळा किल्लावरती. किल्ला किंवा गड म्हण. चला आपण पन्हाळा किल्ला बघू आता मस्त मध्ये. किल्ला जाणं तिकडं जायचंय. रिपेअरिंग कर ना बोललंय तेवढं. बाबा एक फोटो होऊ दे. बाबा तुझं बाबाच्या द्या. मी चालू पहिला. सहज आपण आलेलो आहोत महागडावर. याला म्हणलं जातं कोकणी दरवाजा. 3 दरवाजा कोकणी दरवाजा. त्याला कोकणी दरवाजा का म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे अन्नधान्य तोफ गोळी सर्व कोकणात न्यायचे. महाराजांच्या काळामध्ये हिरण्यांची वाहतूक हा मार्ग. इकडे सिंधुदुर्ग जिल्हा एक केलेला, रत्नागिरी जिल्हा एक केलेला, हा सगळा करता कोकण पडतो. म्हणजे याला म्हणलं जातं कोकणी दरवाजा. आता म्हणजे किल्ल्यावर सर्व इमारती बांधल्या होत्या. त्या सर्व इमारती त्या गोल चुना रेतीमध्ये बांधलेल्या. Head southeast.
बिजारी कंपनी इंजिसमध्ये लोहारच्या दरवाजाचे बिजारी असते इंजिस. पिझ्झा तसं त्या काळामधल्या लाकडी दरवाजातून गड्डी बिजारी दरडी त्यामध्ये लाकडी डोर लॉक असायचे. तसं सेम पोझिशन खाली केली रस्त्यात जाऊन त्याचं पॅक केलेली आणि आपल्याला स्टेशन जवळ क्लिअर वगैरे दिसतं हे ते क्लिअर वगैरे दिसतं. शिशो वस्तून त्याच्यावर दगड ठेवलेला आहे पाकळ होऊन त्याच्यावरती दगड त्याला सांगतो त्याला आणि हत्तींच्या वरती सिंह जातो. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडच्या पायथ्याशी बलाढ्य अफजल खानाचा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनृसिंह वध केला त्या वधाचे प्रतीक. हत्ती म्हणजे अफजल खान दाखवलेला आहे. सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेला आहे. सिंह नख्याने मारलेला दाखवले अफजल खानाच्या वधाचे हे चित्र रेखाटलेलं 1708 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई ताराराणी यांनी आपल्या सासऱ्यांच्या स्मरणात तिने रेखाटलेले 1708 मध्ये त्यांनी घेतलंय करून सूनबाईंनी आपल्या सासऱ्यांची आठवण करून घेतली. आणि अफजल खानाच्या वधानंतर अवघ्या 18 दिवसानंतर 28 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळगड जिंकला. हा गड जिंकल्यानंतर आपल्या मावळ्यांनी महाराजांचा पहिला सत्कार सन्मान जो केला तो सोन्याच्या नाण्यांनी त्या पवित्र चौकामध्ये इथंच सोन्याच्या नाण्यांनी 28 नोव्हेंबर 1659 महाराजांचा पहिला सत्कार आपल्या मावळ्यांच्या चौकामध्ये हा गड जिंकला. आज आता म्हणजे रिकाम पॅसेज पाहतो. रिकाम पॅसेजमध्ये आपल्या मावळे राहण्याचं ठिकाण साईडने इथे एक वरती छोटीशी खोली आहे. हे राजेंचं ऑफिस वरती त्या चौकामध्ये आपले मावळे असायचे. त्या चौकामध्ये आपले मावळे असायचे. राजे त्या खोलीमध्ये असायचे. राजांनी जे काही चर्चा आपल्याला सांगायचं मावळ्यांना सांगितलं. आता आपण टाईम एवढ्या उंचावर पन्हाळ्यापेक्षा वरती दुसरं कोणतं गाव नाही. तरी पण आज या किल्ल्यावर 100 विहिरी आहेत. 100 विहिरी आणि 2 तलाव आहेत. 100 विहिरी आणि 2 तलाव आहेत. आता आपण पाण्यासाठी बोरिंग मारतो 250-300 फूट पाणी लागतं नशिबाचा भाग तर आपल्याला कसं पाहिजे 5 फूट पाणी 5 फुट घेऊ कंटिन्यू पाणी आणि पिण्याचं 5 फुटावर पाणी पिण्याचं सुद्धा पाण्याची लेवल एवढीच आणि केव्हाही कमी होतं. स्वच्छ पाणी 2000 पाणी बाहेरून पाण्याची पाईपलाईन दिसते ती चोरवाडचा चोर मार्ग बाहेरून अगदी छोटी दिसते आणि आतून मोठी आहे. सकाळी 6ला दरवाजे उघडायचे संध्याकाळी 6ला दरवाजे बंद संध्याकाळी 6 जरी कोणी आपला मावळा वेळा आला दरवाजा उघडायचा नाही. तर तो मावळा आपल्याची खात्री पटली की तो छानशा करायची की तो आपलाच आहे तर त्याला तिथून दोराशाने उघडायचं. आता आपण ही जी 5 वाजता किल्ल्याची पूर्ण बाहेरची किल्ल्याची तटबंदी बॉर्डर आता आपण तिथं पाहणार आहोत. कल्पना करू शकतो आपण जो बुरुज पाहतो तसं गोल तो जो दगडासाठी पाहतो आपण तिथं जाणार आहोत. पाण्याची किल्ल्यावरचं दक्षिणेकडचं आणि पश्चिमेकडचं जादा होणारं पावसाळ्यामधलं पाणी 1200 वर्षापूर्वीचा हा किल्ला बांधला त्यावेळीचा पाण्याचा त्यावेळी किल्ल्यावरचं दक्षिणेकडचं आणि पश्चिमेकडचं जादा होणारं पाणी समजा 75 फुटा डीपमध्ये. आता आपण हा जो किल्ला पाहतो त्या किल्ल्याला सिद्धी जोहरनं 133 दिवस वेढा दिलेला 4.25 महिने आणि आपले 600 मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज 133 दिवस 4.25 महिने किल्ल्याचा अडकलेले होते. सिद्धी जोहरचा जो वेढा होता तो वेढा आपल्याला इकडे नदी दिसते त्या नदीच्या पलीकडून हा वेढा असाच कडून सोमद्या तर एवढा 7 किलोमीटर लांब का तर आपल्याकडे तिथे बाहेर दगड तोडून काढलेले बाहेर तोडून काढलेले ते आपल्या तोफा ठेवण्याची ठिकाणं दगड बाहेर तोडून काढलेले ते तोफा ठेवण्याची ठिकाणं. तर आपल्या तोफींची रेंज 7 किलोमीटर तेवढ्या लांब जायची 7 किलोमीटरच्या बाहेरून सिद्धी जोहरनं पण बाय
बघा मित्रांनो, ही पन्हाळ्यावरती 3 मजली बिल्डिंग काहीतरी आहे. तलाव मोठे तलाव आहे. आता आपण आलेलो त्या पॉईंटचं नाव आहे अंधार बाव. अंधार बाव. बाव म्हणजे बावडी. बावडी म्हणजे कोकणी शब्द बावडी म्हणजे हा वीर. अंधारात असलेली वीर, काळोखी वीर. टोटली 3 मजली म्हणजे पहिला मला जमीन मावळ्यांच्यासाठी काढण्याची एक छोटीशी खोली आहे विश्रांती खोली रस्त्यामध्ये. आता आपण आला दुसरा मजला. आता आपण सिद्धीनगरला चोरवाड पाहिजे तशी किल्ल्याची दक्षिण दिशा. तिथून एक आहे चोरमार दुसऱ्या मजल्यावर चोरवाड आणि तिसऱ्या मजल्यावर खाली वीर आहे. आपण बाहेरून पाहिला तर ह्याच्यावर काय सलाब टाकले. 909 साली आबोलीच्या कारागिराने बांधलेली वास्तू आहे. 909 सालचे बांधकाम आहे. 909 1200 वर्षापूर्वीची इमारत. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा 1600 मधला. 1600. महाराजांच्या अगोदरचा 600 वर्षापूर्वीचा किल्ला. त्याच्या जन्माच्या महाराजांच्या अगोदरचा 600 वर्षापूर्वीचा किल्ला. हा किल्ला बांधलेला आहे मध्य प्रदेशचा गर्भश्रीमंत राजा भोजन. त्यानंतर हा किल्ला गेला देवगिरीच्या यादवगिरीकडे. त्यानंतर हा किल्ला गेला मुघलांच्याकडे. या किल्ल्यावर बरीच वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही. त्यामुळे तुम्हाला इथे समोर बाहेर गेल्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला असा शिलालेख पाहायला मिळणार. त्याला आपल्या राजांनी काय केलं नाही, हलावलं नाही तिकडे. हाय तसं राजे ज्या सिंहासनावर बसत होते हा. तिला आपल्याला नंतर पाहिजे. आणि राजे जिथं बसत होते त्यांच्या डोक्यावर उर्दू मधला शिलालेख तरी हलावलं नाही. हाय तसं ठेवलं. हात लावलेला राजांचं वैशिष्ट्य सर्व धर्म सर्व कोणत्याही गोष्टीचं नुकसान करायचं नाही. आता आपण ही जी खाली वीर पाहतो हा. त्या विहिरीचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यातील जे पाणी पिण्यासाठी वापरलेलं आहे. पण आता आपलं काही चालत नाही. आता आपल्याला गड सोडावा लागणार आहे. हा गड सोडून जातो नाही. त्यामध्ये धोत्र्याची फुलं आणि धोत्र्याची बिया पाण्यामध्ये टाकायचा गड सोडून जातो. पाणी टाकलं ते पाण्याचं पाहिजे विषारी पाणी धोत्र्याची फुलं टाकलं विषारी पाणी त्याला. म्हणजे येणारा जो शत्रू आहे तो दमून मागणी पहिला किल्ला ताब्यात येणार. पाणी प्यानं. पहिलं पाणी पिणं. पाणी कोणतं पिणं हिरीत. विषारी. मग विषारी पाणी पिणं त्याला मारायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं बुद्धिशास्त्री कौशल्य होते की प्रत्येक शत्रूवर तलवारीनं मार करून मारायचे नाही तर पाण्यातून सुद्धा जी विष करण्याची कला होती ती कला म्हणजे ही वीर अंधार. एवढं विषारी झाड आहे धोत्र्याचं. 350 तास 4 बुट्ट्या फुलं टाकली की असं राहायचं. 350 तास म्हणजे 20 दिवस झाले. 20-22 दिवस जाते. आता आपण इथे टेरेस पाहतो त्या टेरेसला म्हटलं जातं टेहाळी बुरुज. म्हणजे लक्ष ठेवण्याचं ठिकाण वॉच टॉवर. इथं आपली जी मावळी असणार काय दक्षिणेकडे लक्ष ठेवायचं की किल्ल्याच्या बाहेर किती अंतरावर शत्रू असेल, शत्रूची अंदाजे संख्या किती आहे लक्ष ठेवण्यासाठी टेरेस. अशी जी आपण 8.5 किलोमीटर आपण किल्ल्याची बॉर्डर आपण पाहणार आहोत त्याच्यात आपण 3 किलोमीटर फिरणार आहोत. त्यावर 32 वॉच टॉवर आहे. 132 वॉच टॉवर टेहाळी बुरुज म्हणजे ऐतिहासिक इमारत आहे त्यांची टेरेस म्हणजे वॉच टॉवर. जिकडे ऐतिहासिक इमारती नाहीत आपण किल्ल्याच्या उत्तर दिशेनंतर जाणार आहोत तिकडे ऐतिहासिक इमारती नाही पण प्रत्येकी 75-100 फुटावर बुरुज आहे. तर ते 75-100 फुटावर बुरुज का बांधले? शत्रूपासून जर काही आपला धोका सगळ्यात जाणवलं तिथं गवत पेटवायचं तिथं धूर करायचं. इथं गवत पेटवायला धूर केला की शेजारच्या 100 फुटाचा बुजवता आपला मावळा सावध दूर झाला म्हणलं की त्यांनी गवत पेटवले की त्याचा पुढचा सावध, त्यांनी पेटवले की त्याचा पुढचा सावध. म्हणजे प्रत्येकाला लक्षात येते की आपल्याला काहीतरी धोका आहे. म्हणजे त्यावेळी सांकेतिक निशाणी कोडवड द्यावी. तेव्हा काय फोन वगैरे काय नाही तेव्हा गवत पेटवले की वाळक्यांचा धोका आहे. मग असे प्रत्येकी 75-100 फुटाचे बुरुज बांधले. चला या. थांब ना.
बरं झालं का नाही रे काहीच ना काय काय जाते बघ की कुठं काय कळलं पण नुसतं बघून आला असता सांगितलं त्यांनी लागा एक नंबर नंबर घेतलं वस्तू किती द्या? आपण गेलो असतो तिथनंच बघू हा बघ की जिथं तिथं पडलंय तिथं बघून हा इथनं वर चढायचंय का नाही. आपण पास आता ना अंबरखाना प्रत्येक किल्ल्यावर एक छोटा किल्ला असतो. प्रत्येक किल्ल्यावर एक छोटा किल्ला म्हणजे तो त्या किल्ल्याचा बालेकिल्ला. बालेकिल्ला जसं पन्हाळा किल्ल्याचा बालेकिल्ला अंबरखाना. बालेकिल्ला म्हणजे आपल्या घरात जसं तिजोरी लॉकर्स असतं. हा. बालेकिल्ला म्हणजे गडावरची तिजोरी, गडावरचं लॉकर्स. म्हणजे इथं समजा धान्य हे गडावरच्या महत्वाच्या वस्तू वस्तू इथं. त्या बालेकिल्ल्यामध्ये ठेवल्या जायच्या. आता आपण घ्यायसाठी जी झाडी पाहतो हा त्या झाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे राजवाडा होता. आतमध्ये पलीकड त्या झाडीमध्ये महाराजांचा राजवाडा तो राजवाडा 1 नोव्हेंबर 1844ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला, जमीनदोस्त केला आणि तिथलं सर्व सोनं चांदी इंग्रजांनी घेऊन गेले. 1 डिसेंबर 1844. आता आपण 3 दरवाजा पाहिला. हा आता तुम्ही जे कार बनणार तुमची नाक्यावर खाली पावती घेतली, घेत नाही तो 4 दरवाजा. तिथला 4 दरवाजा 1 नोव्हेंबर 1844ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. ती पण पाळला त्यांना गडावलेला वाट हवी होती तो रस्ता केला, त्यामुळे आज तुमची कार तिथनं वर येऊ शकते. अंबरखाना म्हणजे हत्तीचा खाना. हत्तीला का थोडं खायला लागतं, मग जास्त लागतं. तसं इथं धान्याचा साठा जास्त कमी नाव अंबरखाना. गंगा, यमुना, सरस्वती अशी धान्याची 3 कोटर आहेत. सर्वात मोठी गंगा आहे, त्यामध्ये 5 लाख टन धान्य मावतं. 5 लाख टन. यमुना सर्वात छोटी आहे, त्यामध्ये 1.25 लाख टन धान्य मावतं. आणि सरस्वती पण थोडी मिडियम आहे, त्यामध्ये 2.5 लाख टन धान्य मावतं. आता आपण तो 3 दरवाजा कोकणी दरवाजा पाहिला. महाराजांची मदत येते सर्व कोकणात अन्नधान्य. कोकणात जास्त पिकतं तिकडून हा तांदळासाठी सर्वात मोठी गंगा. मधली जी यमुना आहे त्यामध्ये वरई ठेवली जायची म्हणजे बगर, उपवासाला आपण वापरतो ती. हा आणि सरस्वतीमध्ये नाचणी. आता आपण ज्वारीची भाकरी खातो तसं त्या काळात नाचणीची भाकरी होती. ज्वारी नव्हती त्या काळात. नाचणी म्हणजे तांदूळ, वरई, नाचणी, गंगा, यमुना, सरस्वती. सरस्वती. 3 वेगळ्या प्रकारचे धान्य, 3 वेगवेगळी. वेगवेगळे क्वार्टर. आता आपण 3 दरवाजाला पाहिलं. पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा समोर, तिसरा क्रॉस म्हणजे वास्तुशास्त्र. असतो तर इथं पण काय आलं, वास्तुशास्त्र. आपण या गेटमधून आत आलो, ही किल्ल्याची उत्तर दिशा आहे. 3 कोठारांना उत्तरेकडून अशा पायऱ्या आहेत. तिन्ही पण 3 कोठारांना उत्तरी दिशेकडून पायऱ्या. पायऱ्या. उत्तरेकडून धान्य वर नेलं जायचं. मोरनं काढलं जायचं. ही किल्ल्याची पूर्व दिशा. हा पूर्वेकडून धान्य बाहेर, उत्तरेकडून धान्य वर, पूर्वेकडून धान्य बाहेर. 1200 वर्षापूर्वी सुद्धा वास्तुशास्त्र होतं, त्याचं जिवंत उदाहरण आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं. आता याला जी उंची ठेवल्या, उंची ठेवण्याचं कारण काय, त्याला धान्याची वाहतूक हा घोडे, बैल आणि घोडे त्याच्यावरती. तिथे सहजासहजी घोडा उभा राहिला तर त्याच्या पाठीचं धान्य सहज काढून त्याला सोपं जातं. किंवा हाईट पण तेवढीच आहे. उंची ठेवलेली आहे. बरोबर. आपल्याला आतनं पाहायचं आहे धान्य वर्ण होताची सिस्टीम, धान्याचं आतलं मेजरमेंट, धान्य पूर्वीकडून बाहेर करण्याची सिस्टीम आपल्याला आतनं पाहिजे. आता आपण बाहेरून ज्या उत्तरेकडून ज्या पायऱ्या पाहिल्या, हा उत्तरेकडून जे धान्य वर नेलं जायचं ते सुट्ट धान्य, लूज धान्य वर्ण होताचे प्रत्येक कप्प्यामध्ये सोय. म्हणजे अशा वर पायऱ्या आहेत का वर जायला? आता आपण जे 14 फुटाची भिंत आणि 2 प्लस जे 16 फुटातून क्रॉस करून आलो, त्या 16 फुटातून त्या पायऱ्यावर वर अशा आणि ते टेरेसवर घेतलं. हा तिथनं धान्य वर्ण होतायचं. वतायची. सुट्ट धान्य, लूज धान्य, लो ते दरवाजे बंद, बंद ते दरवाजे बंद. बंद. सुट्ट धान्य वर्ण होतं जायचं. ती किल्ल्याची पूर्व दिशा, ही किल्ल्याची पश्चिम दिशा. असा 3 कोटांना असा स्लोप होता. सुलभ असा असा पूर्वेकडून धान्य बाहेर काढल्यावर स्लोप होता, घसरगुंडी. हा पूर्व पश्चिमाचा स्लोप होता. तो पूर्वेकडचा दरवाजा खाली आहे, हा पश्चिमेकडचा थोडा उंच वर आहे. खाली आहे. बरोबर. आता आपल्या पायापासून जे कॉन्क्रीट गरम आहे ते आता स्वच्छतेसाठी, क्लिनिंगसाठी नंतर केलं आहे. ते आणखी 3.5 फूट खाली आणखी फीटमध्ये होतं. आणखी 3.5 फूट असा सुलभ स्लोप होता आणि 3.5 फूट आणखी खोलमध्ये होतं. खालीमध्ये. असा स्लोप म्हणून 3.5 फूट प्रत्येक ठिकाणी स्लोप होतो. महाराजांच्या काळामध्ये इथलं हे धान्य गाईच्या शेणानं सारवलं जायचं आणि त्यामध्ये धान्य वरलं होतं जायचं. गाईच्या शेणानं त्यामुळे धान्य सुरक्षित आहे. टाकडाचं काम.
ह्याला मधनं लॉक ना. त्याला पुढे कप्पा आता आपण तिकडून इथंपर्यंत आलो. आता आल्यापासून आपल्याला इथंपर्यंत हे दगडांचे 7 कॉलम दिसतात. हां 7. म्हणजे यातले 7 कॉलमपैकी इकडचे 6 कॉलम प्लेन आहेत. 7 पैकी 6 कॉलम प्लेन आहेत. हा जो 7वा कॉलम आहे त्याला फक्त माहिती नाही. त्याच कॉलम 25%, 50%, 75% आणि 100%. म्हणजे ह्यावरून ओळख जायचं की धान्य किती शिल्लक आहे. लोक 25, 50, 75, 100, 100. 50%. म्हणजे माफ केली त्यांचं माप होतं. म्हणजे आपला निम्मा डाबा संपला. 25, 50, 75, 100 ह्यावर ओळख जायचं. आज आपली गडावर ओळख किती आहे? लोक किती आहे त्याच्यावर धान्य किती आहे? म्हणजे धान्य आपल्याला आणखी 2 महिने पुरेल का कमी पडेल अंदाज करायचा. अंदाज. मग कमी पडत असेल तर मागवावं लागणार, शिल्लक असेल तर गप बसावं लागणार. मग हा अंदाज कुणी करायचा तर आपला पूर्व दिशेचा धान्य रक्षक सिक्युरिटी गार्ड. तुमचं काम काय? पूर्वेकडून धान्याचं रक्षण करायचं. तिकडून सिक्युरिटी. त्यात आपले लोक किती आहेत आणि धान्य किती आहे. कमी पडत असेल तर मागवावं लागणार, शिल्लक असेल तर गप बसावं. 1 मिनिट इथे 5 मिनिटं वेळ लागून इथे फोटो चांगले येतात. इथं 5 मिनिटं वेळ लागून इथे ह्या फोटो काढा व्यवस्थित. त्या कोणाचा कॅमेरा कोणाचा चांगला असेल त्या कोणाचा. हे बघा मित्रांनो Thank you, Yogesh. शाहू पॅलेस. चला आपण आता तिकीट आहेत काहीतरी तिकीट काढणार आहे मित्रांनो. जाऊ कांदे काय असेल 5-50 रुपये एक जणाला. काय सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मग असं नाही आपण उतरलं बघितलं होतं कोणीकडे गेलो तिकडे पळत. हे काय हरण आहे काय? हरण हरणाला शिंग नसतं रे. काय बोलतो चला मित्रांनो आपण चाललोय आता शाहू पॅलेस मध्ये. शाहू पॅलेस बघण्यासाठी चला. आतमध्ये काय कॅमेरा वगैरे अलाउड नाही. चला आपण तुम्हाला शाहू पॅलेस दाखवतो आता. काय चिठ्ठी लागते तिथं. चिठ्ठीला आपल्या फेस्टिवलची त्यांना द्यायचं दोन्ही देत होते आपल्याला. दोन्ही त्यांना एक दिलं आज आतमध्ये नाही टाइम आहे ना का नाही काढायचं फोटो. काढ दिलं का आल्यावर काढू. मस्त अजून गाड्या चालू आहे. विचार कर अजून. वरचं हा क्लिअर 4 वाजल्यात आणि आपल्या मोबाईल मध्ये बघ किती वाजले. क्लिअर 4 वाजले अजूनच गाड्या. हा जोक नाही एवढ्या दिवस ती मे. बघा मित्रांनो आपण आता आलोय रंकाळ्यापाशी. बघा डीमार्ट मस्त मध्ये असा समोरच डीमार्ट आहे. इकडं आहे रंकाळा तलाव. चला गेला बोटिंगचं विचारू काय होतंय. बोटिंग महाग असेल. चला मित्रांनो आपण आता आलोय हॉटेलवरती जेवायला. तरी बघा कोल्हापूरमध्ये हॉटेल आहे. तर आपण आता जेवाय बसणार आहे. चला हे बघा कसलं छान हॉटेल आहे. मस्त मध्ये जेवण एकदम छान भेटतंय बघा इथं. मस्त आम्ही बोकडाचं एक ताट मागवल्यात. चला तुम्हाला दाखवतो ताट आले आता.
तांबडा पांढरा रस्सा हिमावाटी. चला जेवतो आता, चला.